नमस्कार। आता ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या संगीताचा कार्यक्रम चालू असतो, तर इकडे सर्वजण बोलत असतात। सौमित्र, अवंतिका, जानकी, नाना, सुमित्रा। नाना म्हणतात, मला नाही वाटत ऐश्वर्या सगळं सत्य सांगेल। तेव्हा जानकी म्हणते, नाना, ऐश्वर्याला आता सगळं सत्य सांगावंच लागेल। तिला आता सत्य हे ओकायची वेळ आली आहे आणि पुढे काय शिक्षा द्यायची हे आपले सारंग भाऊजीच ठरवतील। तेव्हा सौमित्र म्हणतो, हो, आता सारंगनेच तिला काय शिक्षा द्यायची हे ठरवलेलं सुद्धा आहे। तेव्हा नाना म्हणतात, चला आपण प्रयत्न तर करून बघूया। तर आता जानकी म्हणते, आपल्या प्रयत्नांना यश येणार हे नक्की। इकडे सौमित्र आणि अवंतिका आता स्टेजवर येतात आणि आपला डान्स सुरू करतात। त्यानंतर जानकी येते आणि त्या डान्समधून ते मध्ये मध्ये सारंगला दाखवत असतात। आता ऐश्वर्या ही खूपच खुश असते, पण मध्ये मध्ये ती सारंगला बघत असते। सारंगला बघून तिच्या तोंडचं पाणीच पळतं। ती विचार करते, या डान्समध्ये मध्ये मध्ये सारंग कसा काय दिसतोय मला? हे सारंगचं भूत दिसतंय की खरंच सारंग आहे? आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते। ऐश्वर्याला काय करावं हे कळत नाही। आता शेवटी जानकी सारंगला सांगते, सारंग भाऊजी, तुम्ही समोर यायची वेळ आली आहे। आता सारंग हा ऐश्वर्याच्या शेवटी समोरच येतो। आता समोर आलेल्या सारंगला बघून ऐश्वर्या बेशुद्ध होते। आता जानकी पुढे येते आणि ऐश्वर्याच्या तोंडावर पाणी फेकते आणि म्हणते, आता नाटकं बास झाली, तुझी वेळ संपलेली आहे, तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे। आता उठ आणि जे काही पाप केलं आहेस ते सगळं घडाघडा ओक। माझी आई कुठे आहे ते सुद्धा सांग। आता ऐश्वर्या पुरती घाबरते, कारण तिने चक्कर यायचं नाटक केलेलं असतं। सारंग येतो आणि समोर बसलेल्या ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मारतो आणि म्हणतो, लाज नाही वाटत? नालायक बाई, किती नालायक आहेस तू? माझ्या भावाशी, लग्न झालेल्या भावाशी लग्न करायला तू परत तयार झालीस? अगं, नवरा गेल्याचं तुला काहीच वाटत नाही? नवरा कसला गं? तू कधी मला नवरा मानलंच नाही, तू कधी माझ्यावर प्रेम केलंच नाही। तू मला नुसती पायातल्या चप्पलसारखी मला तू वागणूक दिलीस। माझी लायकी काय आहे ते प्रत्येक वेळी तू मला दाखवायचीस। तरीसुद्धा मी जीवापाड तुझ्यावर प्रेम केलं। त्या प्रेमाची किंमत मोजतोय मी आता। खरंच त्यावेळेस जर तुला धक्के मारत घराबाहेर काढलं असतं तर माझ्या कुटुंबावर, फॅमिलीवर, माझ्यावर ही वेळ झाली नसती। पण तू सुधारण्यातली नाहीच आहेस। तू त्या लायकीचीच नाही आहेस। तुला फक्त पैसा आणि हे घर पाहिजे होतं, प्रॉपर्टी पाहिजे होती, घरात तुला सत्ता मिरवायची होती, तुझे हक्क गाजवायचे होते। हे कधी झालं नाही, म्हणून तुझ्या तळपायची आग मस्तकात जायची, माझा वापर करायचीस प्रत्येक वेळी। माझं खूप चुकलं। तुझ्या नाचण्याने नाचून मी माझ्या आईवडिलांना, भावाला, वहिनींना सगळ्यांना त्रास दिला, त्यांच्या विरोधात गेलो, घरात चोरीसुद्धा केली। तुझ्यासाठी काय काय नाही केलं ग, पण नाही, तू ना एक नंबरची कोटारडी धूर्त बाई आहेस। तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे आपला जीव धोक्यात घालण्यासारखं आहे। तू माझ्या घरच्यांना कमी त्रास नाही दिला आहेस। मी आत्ता तुला सोडणार नाही। तुझ्या पापाची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार आहे। चल, आत्ताच्या आत्ताच चल। आणि सारंग ऐश्वर्याच्या हाताला धरतो आणि तिला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन जातो। आता सगळे रणदिवे कुटुंब हे सुटकेचा श्वास सोडतात आणि सर्वजण एकमेकांना मिठी मारतात आणि म्हणतात, आपल्यावर आलेलं संकट टळलं। ऐश्वर्या नावाचं वादळ आपल्या आयुष्यातून आता गेलं आहे। इकडे सारंग हा ऐश्वर्याला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन येतो आणि म्हणतो, मी हिच्या विरोधात कंप्लेंट करत आहे। हिला मोठ्यातली मोठी शिक्षा झालीच पाहिजे। हिने मला मारण्याचा प्रयत्न केला, हिला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। ऐश्वर्या आता पुरती घाबरलेली असते। ती लगेच सारंगचे पाय धरते, खूप रडत असते, पण सारंग तिला झिडकारून देतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।